नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्शियल फ्रॅक्शन हा टॉपिक आपण बेसिक मॅथमॅटिक्समधला पाहतोय आणि त्यातलं हे एक एक्झाम्पल आहे. रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स. प्रॉब्लेम असा आहे, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 1, एक्स प्लस 1 आणि एक्स प्लस 3 असे 3 लिनियर फॅक्टर्स डिनॉमिनेटरला दिलेले आहेत. आणि पार्शियल फ्रॅक्शनची जी पहिला टाईप आहे तो आहे डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर्स. म्हणजे वेगवेगळे डिफरंट लिनियर फॅक्टर्स जर डिनॉमिनेटरला असतील तर पार्शियल फ्रॅक्शन कसं लिहायचं ते आपल्याला माहीत आहे. इज इक्वल टू कसं, एका फॅक्टरसाठी एक कॉन्स्टंट घ्यायचं आहे. म्हणजे ए डिवायडेड बाय हा पहिला फॅक्टर एक्स मायनस 1 प्लस बी डिवायडेड बाय दुसरा फॅक्टर एक्स प्लस 1 आणि प्लस सी डिवायडेड बाय तिसरा फॅक्टर एक्स प्लस 3. असे 3 फॅक्टरसाठी 3 कॉन्स्टंट आपण घेतले. आता त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. कशी करायची? आता LCM काढायचा. बघा, इकडची बाजू आहे तशीच, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 1, एक्स प्लस 1 आणि एक्स प्लस 3 इज इक्वल टू, आता एला डिवायडेड बाय काय आहे, एक्स मायनस 1 आहे. हा फॅक्टर सोडून जे राहिलेले 2 फॅक्टर्स आहेत त्यानं एला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे ए इंटू काय होणार, एक्स प्लस 1 आणि एक्स प्लस 3. त्यानंतर प्लस बी इंटू बीच्या खालचा जो फॅक्टर आहे तो सोडून राहिलेल्या 2 फॅक्टरनं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे बी इंटू एक्स मायनस 1 आणि इंटू एक्स प्लस 3 आणि प्लस सी इंटू आता सीच्या खाली एक्स प्लस 3 फॅक्टर आहे तो सोडून राहिलेल्या 2 फॅक्टरनं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे एक्स मायनस 1 आणि एक्स प्लस 1 आणि डिवायडेड बाय सगळ्याला तिन्हीचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे एक्स मायनस 1, एक्स प्लस 1 आणि इंटू एक्स प्लस 3. आता बघा, दोन्ही बाजूला डिनॉमिनेटर सेम आहेत, ते कॅन्सल होतील. डिनॉमिनेटर कॅन्सल राहिलं काय, फक्त एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 इज इक्वल टू ए इंटू एक्स प्लस 1 एक्स प्लस 3 प्लस बी इंटू एक्स मायनस 1 एक्स प्लस 3 आणि प्लस सी इंटू एक्स मायनस 1 एक्स प्लस 1. आता बघा, आपल्याला फाइंड काय करायचं आहे, पहिल्यांदा एका कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड करायची. मग आता समजा एची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर आपल्याला बी 0 केला पाहिजे आणि सी 0 केला पाहिजे. मग बी 0 कधी होईल, इथं जर 1 घेतलं एक्सच्या जागेवर तर 1 मायनस 1 इंटू 0 होईल आणि ही सगळी टर्म काय होईल, 0 होईल. तसंच इथं पण एक्सच्या जागेवर 1 घेतलं तर 1 मायनस 1 0 होईल, म्हणजे ही पूर्ण टर्म 0 होईल. त्यामुळे फक्त एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 1 जर केलं तर दोन्ही कॉन्स्टंट 0 होत आहेत. एची व्हॅल्यू आपल्याला मिळते. एक्सच्या जागेवर 1 पुट करूया सगळीकडं पूर्ण इक्वेशनमध्ये, याला 1 असं म्हणूया. आता इथं 1चा स्क्वेअर 1 प्लस 4 इंटू 1 4 प्लस 1 आहे तसंच इज इक्वल टू ए इंटू 1 प्लस 1 2 इंटू 1 प्लस 3 4 प्लस बी इंटू 1 मायनस 1 0 आणि 1 प्लस 3 4 प्लस सी इंटू 1 मायनस 1 0 आणि 1 प्लस 1 2. आता हे किती येईल, 1 प्लस 4 5 प्लस 1 6 इज इक्वल टू ए इंटू 2 इंटू 4 8 येणार, प्लस हे 0 होईल आणि प्लस हे 0 होईल. म्हणजे ए इज इक्वल टू काय येईल, हे 0च होईल आणि एला मल्टिप्लाय 8 आहे तो इकडे येऊन डिवाइड होईल. म्हणजे ए इज इक्वल टू येईल 6 डिवायडेड बाय 8. 2चा भाग जातोय, ए इज इक्वल टू 2 त्रिक 6 आणि 2 चौक 8. ए इज इक्वल टू आलं 3/4. आता बघा, परत इक्वेशन 1 कडे या. एची व्हॅल्यू मिळाली. आता बीची व्हॅल्यू काढायची असेल तर ए आणि सी यांचं काहीतरी केलं पाहिजे. मग ते 0 कधी होतील, एक्स इज इक्वल टू जर -1 घेतलं इथं दोन्हीकडं, एक्स इज इक्वल टू -1 तर हे 0 होईल, हे पण 0 होईल आणि बीची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. मग सगळीकडे पुट करूया आपण. पुट एक्स इज इक्वल टू -1. आता -1चा स्क्वेअर प्लस 1 प्लस 4 इंटू -1 -4 आणि प्लस 1 आहे तसं
इज इक्वल टू ए. तसंच आता -1 + 1 0, -1 + 3 +2 प्लस b इंटू -1 - 1 -2 आणि -1 + 3 +2 येते प्लस c इंटू -1 - 2 आणि -1 + 1 0. आता बघा काय येते 1 - 4 -3 -3 + 1 -2 येणार इज इक्वल टू a इंटू हे 0 पूर्ण टर्म 0 होईल प्लस b इंटू हे -2 इंटू +2 -4 आणि प्लस c इंटू हे 0 असल्यामुळं पूर्ण टर्म 0 होईल इज इक्वल टू येईल -2 इंटू -4 इंटू b -4b आणि हे 0 + 0 0. आता b इथंच राहील -4 इकडे डिवाइड होईल म्हणजे b इज इक्वल टू काय येईल -2 डिवायडेड बाय -4 मायनस कॅन्सल 2चा भाग जातोय 2 दुनी 4 b इज इक्वल टू 1/2. a ची व्हॅल्यू आली, b ची व्हॅल्यू आली, आता राहिली c ची व्हॅल्यू. परत इक्वेशन 1 कडे या. इथं आपण फाइंड करणार आहे पुट x इज इक्वल टू. आता इक्वेशन 1 कडे या परत. आता आपल्याला c काढायचे आहे, a आणि b 0 करायचे आहे. a आणि b 0 करण्यासाठी कॉमन टर्म काय आहे x + 3 x + 3. मग ही 0 झाली पाहिजे. मग त्यासाठी -3 ठेवलं तर ही 0 होईल, -3 ठेवलं तर हे 0 होईल. मग x इज इक्वल टू पुट करूया आपण -3. सगळीकडे x इज इक्वल टू -3 पुट करूया. -3चा स्क्वेअर +9 प्लस 4 इंटू -3 4 त्रिक -12 -12 आणि +1 आहे तसंच इज इक्वल टू a इंटू -3 + 1 -2 आणि -3 + 3 0 प्लस b इंटू -3 - 1 -4 आणि -3 + 3 0 आणि प्लस c इंटू c ची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला -3 - 1 -4 आणि -3 + 1 -2 असं आलं. आता 9 - 12 किती येणार -3 -3 + 1 -2 राईट इज इक्वल टू a इंटू हे 0 असल्यामुळे 0 होईल, b इंटू हे 0 असल्यामुळे सगळं 0 होईल. राहिलं काय -4 इंटू -2 +8 इंटू c. मग c इज इक्वल टू काय येईल -2 डिवायडेड बाय 8 मायनस तसंच राहील 2 चौक 8 c इज इक्वल टू -1/4. मग आपण हे पार्शियल फ्रॅक्शन आहे हे आता या ABCच्या व्हॅल्यू इथं टाकून परत एकदा लिहूया. काय येणार मग x² + 4x + 1 डिवायडेड बाय x - 1 x + 1 x + 3 इज इक्वल टू a डिवायडेड बाय x - 1. a ची व्हॅल्यू आहे 3/4 3/4 डिवायडेड बाय x - 1 प्लस b ची व्हॅल्यू आहे हाफ 1/2 डिवायडेड बाय x + 1 आणि c ची व्हॅल्यू आहे -1/4 म्हणजे प्लस -1/4 डिवायडेड बाय x + 3. असं आपण एक कॉम्प्लेक्स फंक्शन आपल्याला दिलेलं कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन त्याचं आपण पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन केलं. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अजून एक प्रॉब्लेम बघूया. तोपर्यंत धन्यवाद.